नमस्कार. शिवसेनेचे नेते, शिवसेनेचेच राज्यसभा सदस्य, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचे संपादक, म्हणजे राजकारणी म्हणून शिवसेना युबीटीने संधी दिली, नोकरी म्हणून शिवसेनेच्या ठाकरे बंधूंच्या व्यक्तिगत मालकीच्या वर्तमानपत्रात संपादक म्हणून नोकरी करतात. त्या पक्षाने त्यांना त्यांच्या नेतेपदावर निवडलेलं आहे. ते रोज सकाळी एक पत्रकार परिषद घेऊन काही भुभुत्कार करत असतात. आता या भुभुत्कारात ज्याच्या आधारावर आपण मोठे झालो आहोत, इनफॅक्ट जगतो आहोत, जगणंच की, नोकरी पगार म्हणजे जगणंच, त्या दैनिकाच्या, पक्षाच्या आणि दैनिकाच्या मालकाच्या बाबत जास्त बोलावं की नाही. यांना सवय आहे खाती कणगीला आणि गाती इरल्याला करायची. काल परवा देवेंद्र फडणवीसांनाच यांनी सुनावून टाकलं. देवेंद्र फडणवीसांना सुनावताना मोठेपणा सांगावा तो उद्धव ठाकरेंचा, आदित्य ठाकरेंचा, मालकाचा, मालकाच्या पोराचा, मालकाच्या वडिलांचा. पण यांचे मालक जरी ठाकरे असले तरी हे मालक समजतात शरद पवारांना. आणि ते शरद पवारांच्या विषयात देवेंद्र फडणवीसांना सांगितलं त्यांनी की शरद पवारांची बरोबरी करायला 100 जन्म घ्यावे लागतील. ऐका जरा. हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, सुशिक्षित आहेत, वकील आहेत. त्यांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे. कोणत्या लेवलच्या गोष्टी करताय तुम्ही? लेवल माझ्या लेवल एवढं तू. शरद पवारांची लेवल घ्यायला देवेंद्र फडणवीसांना 100 जन्म घ्यावे लागतात. शरद पवारांची लेवल घ्यायला देवेंद्र फडणवीसांना 100 जन्म घ्यावे लागतात. शरद पवारांची लेवल घ्यायला देवेंद्र फडणवीसांना 100 जन्म घ्यावे लागतात. शरद पवारांची लेवल. मला एक प्रश्न पडलाय, शरद पवारांची लेवल घ्यायचीच कशाला? शरद पवारांच्या लेवलला जायचंच कशाला फडणवीसांनी? काय कारण? म्हणजे शरद पवार हे वेगळ्याच लेवलचे नेते आहेत, फडणवीस हे वेगळ्याच लेवलचे नेते आहेत. म्हणजे शरद पवारांची लेवलला जाणे म्हणजे काय जाणे? आणि खरंच पवारांच्या लेवलला जायचं असेल ना तर त्यासाठी 100 जन्म घ्यावे लागतील की काय? एवढं ढासळावं लागेल देवेंद्र फडणवीसांना? मी तुम्हाला काही माहिती सांगतो. पवारांची लेवल म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो. सध्या शरद पवार आहेत ते फक्त एक राज्यसभा सदस्य. त्यात शरद पवारांच्या नावावर 4 वेळेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्याचा विक्रम आहे. मला गंमत सांगू दे फक्त. शरद पवार 4 वेळेला जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले असले तरी शरद पवारांचा एकूण कालावधी हा 6 वर्ष 221 दिवसांचा आहे. 4 वेळेला होऊन 4 वेळेला होऊन. देवेंद्र फडणवीस 3च वेळेला अजून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत. शरद पवारांच्या पुढे जात आहेत. शरद पवारांच्या पुढे जात आहेत. म्हणजे शरद पवार त्यांच्या आयुष्यात एकदाही आपला 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू शकलेले नाहीत. एकदाही. शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाचं मोठेपण सांगायचं असेल तर मला जरा ती यादीच दिली पाहिजे. सर्वाधिक काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहण्याचा मान वसंतराव नाईकांना मिळाला आणि त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाल आहे 11 वर्ष 77 दिवस. शरद पवारांचे दुप्पट आहे. त्यानंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहण्याचा 2ऱ्या क्रमांकाचा बहुमान जातो आमच्या महाराष्ट्राचे सुपुत्र विलासराव देशमुख यांना. 7 वर्ष 129 दिवस. म्हणजे शरद पवारांच्या पेक्षा सुद्धा वर्षभर जास्तच. शरद पवार आताच्या यादीत 3ऱ्या नंबरवर आहेत आणि काही दिवसात ते 4थ्या नंबरवर जातील. म्हणजे 4 वेळेला होऊन सुद्धा विलासराव 2च वेळेला झाले बरं का. 2च वेळेला. शरद पवारांच्या अर्ध्या वेळेला आणि शरद पवारांपेक्षा वर्षभर जास्त. वसंतराव नाईक 3च वेळेला झाले. शरद पवारांच्या दुप्पट जास्त. लेवल काय सांगताय तुम्ही? पवारांची लेवल काय सांगताय? पवारांच्या लेवलला जायचं कशाला? गंमत सांगतो, या शरद पवारांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला
तेव्हापासून आजपर्यंत शरद पवारांच्या पक्षाला अजून विधानसभेतल्या आकड्याची 100 गाठता आलेली नाही. 100. एकदाही शरद पवारांचा संताप काँग्रेस म्हणजे संगमा तारिकांवर पवार यांनी केलेला संताप काँग्रेस, ज्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं नाव मिळालं, तोही त्यांचा राहिला नाही. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आमदाराची 100 एकदाही गाठता आलेली नाही. देवेंद्र फडणवीसांनी 2014, 2019, 2024 आपल्या पक्षाला सलग 3 निवडणुका 100च्या पार नेऊन ठेवलेल्या आहे. करायची कशाला? शरद पवारांच्या लेवलला जाण्यासाठी करायचं काय? तुम्हाला ते आठवतंय, एकदा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावर शरद पवारांनी बसवलं आणि सामनात संजय राऊतांनी शरद पवारांची मुलाखत घेतली. त्याचं टायटल दिलं होतं, एक शरद सगळे गारद. एक शरद, आणि या सगळ्यांना गारद करायचं काम शरद पवारांनी केलं. म्हणजे काँग्रेस, युबीटी या सगळ्यांना गारद करायचं काम केलं. फुटत नसलेला पक्ष फुटला हो उद्धव ठाकरेचा. फुटत नसलेला पक्ष फुटला. चांगला दणक्या फुटला, पक्ष ताब्यातून निघून गेला. गारद केलं, गारद. शिवसेना, युबीटी हे नाव धारण करावं लागलं. देवेंद्र फडणवीस या अशा लेवलला जातील कशाला? साधं लॉजिक आहे, हे कळालं पाहिजे, हे समजलं पाहिजे. आणि हे ज्याला समजतं ना त्याला कळतं की उगाचच शरद पवारांच्या लेवलला जाण्यात अर्थ नाही. अकेला देवेंद्र क्या करेगा असं म्हणाल्या होत्या शरद पवारांच्याच कन्या सुप्रिया सुळे. क्या करेगा? देवेंद्र फडणवीसांनी पाठिंबा दिलेल्या, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात लढणाऱ्या बारामतीतल्या उमेदवाराच्या प्रचाराला सुप्रियाला जावं लागलं. यापेक्षा अकेला देवेंद्र क्या करेगा ह्याचं उत्तम उदाहरण काय सापडेल? म्हणजे फडणवीसांनी ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे त्याच्या प्रचारात ते जे येतात त्या उमेदवाराच्या प्रचारात सुप्रिया सुळेला जावं लागलं. यापेक्षा वेगळी गोष्ट अजून कोणती काढायला पाहिजे? त्यामुळं शरद पवारांची लेवल ही तडजोडीची आहे. शरद पवारांची लेवल ही चांगलं चाललेल्या फाटक्यात पाय घालून अजून फाडण्याची आहे. त्या लेवलला फडणवीसांना जायचं असेल तर 100 जन्म वगैरे घेऊन त्या लेवलला जायचं कशाला, हाच प्रश्न माझ्या मनात आहे. म्हणून आपलं राऊतांना आठवण करून दिली. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज